रब्बी हंगामामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात येते। यावर्षी देखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये हरभऱ्याची लागवड केलेली आहे आणि रब्बी हंगामातील हे एक मुख्य पीक आहे। रब्बी हंगामाच्या अनुषंगाने या हरभऱ्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याला बीज प्रक्रिया केली आणि त्यानंतर लागवड केली। मात्र यावेळी सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभऱ्याचं पीक सध्या फुलांवरती आणि गाठ्या पकडलेल्या आहेत आणि यामुळे या पिकातून चांगलं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे। मात्र असं असताना ऐन बहरलेल्या पिकावरती मररोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे। मोठ्या प्रमाणात अनेक शेतांमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जी हरभऱ्याची झाडं आहे तर ती वाळताना दिसत आहे आणि त्यातून उत्पन्न होण्याची अपेक्षा मावळू लागलेली आहे आणि याचं प्रमाण मोठं असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं यामध्ये नुकसान होत आहे। एकूणच अनेक शेतकऱ्यांनी या अनुषंगाने बुरशीनाशक औषधांची फवारणी देखील केल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मात्र त्यानंतरही अनेक शेतांमध्ये अशा प्रकारे मररोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि यामुळे हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची काळजी देखील वाढलेली आहे। या अनुषंगाने कृषी विभागाने उपाययोजना सुचवत शासनाने देखील याची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।